हॅलो, माझं नाव निखिल आहे आणि मी इंद्रजित कार्समध्ये काम करतो। जसं तुम्ही बघू शकता की आपल्या इकडे पंच MY24 क्रिएटिव्ह व्हेरियंट आहे AMT मध्ये। तुम्ही बघू शकता डुअल टोन रेड कलर मध्ये आहे। जसं तुम्हाला इकडे LED DRS भेटतात, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स भेटतात जे ऑटो हेडलॅम्प्सचं पण काम करतात। प्लस तुम्हाला इकडे फॉग लॅम्प्स पण भेटतात आणि क्रोमची पट्टी भेटते। प्लस इकडे तुम्हाला टाटाचा 2D लोगो भेटतो। साइड मध्ये जर आपण बघतोय तर त्याच्यामध्ये तुम्हाला 15 इंच 16 इंचचे तुम्हाला डायमंड कट अलॉय तुम्ही बघू शकता। इकडे तुम्हाला कॅटलिंग भेटते, तुम्हाला इकडे ऑटो फोल्ड ORVMs पण भेटतात विथ टर्न इंडिकेटर। इकडे तुम्हाला पॅप्स भेटते आणि इंटिरियर मध्ये जर आपण बघतोय तर तुम्हाला इंटिरियर मध्ये ड्रायव्हर साइड हाईट ऍडजस्टेबल पण भेटून जाते। प्लस तुम्हाला इकडे पुश स्टार्ट बटन आहे, इको मोड आहे, तुम्हाला फॉलो मी ऑन लॅम्पचं बटन आहे, लॉकचं बटन आहे। इकडे तुम्हाला जर हायवे वरती क्रूज करायचं आहे तुम्हाला क्रूज कंट्रोल पण दिलेला आहे, स्टेअरिंग माउंटेन कंट्रोल्स। आणि तुम्हाला इकडे हे दिलेलं आहे आपल्या 7 इंचचा हार्मनचा डिस्प्ले आहे, डिजिटल क्लस्टर दिलेला आहे। 5 स्पीड तुम्हाला AMT गिअर बॉक्स भेटतो। प्लस तुम्हाला ऑटो टेम्परेचर कंट्रोल पण भेटतो, एक्सप्रेस स्कूलचं ऑप्शन येऊन जातं। इकडे तुम्हाला चार्जिंग पोर्ट्स दिलेले आहेत आणि तुम्हाला C टाइप आणि A टाइप की USB कनेक्टिविटी पण दी। मैं आपको रेयर के बारे में बताता हूँ। जैसे कि आप देख सकते हैं यहाँ पे आपको रूफ रेल आ जाता है, माइक्रो एंटीना आ जाता है। फिर आपको आप रेयर साइड में देखोगे तो डिफॉगर है, वाइपर वॉशर है, माउंटेन लाइट भी दी है। आपके यहाँ पे पंच की बैचिंग मिल जाती है, 2D लोगो मिलता है, रिवर्स पार्किंग कैमरा। और आप बूट स्पेस की बात करें तो यहाँ पे आपको 366 लीटर का बूट स्पेस मिल जाता है, पार्सल शेल्फ आ जाता है और यहाँ पे आपको स्टेपनी मिल जाता है विथ जैक। हे था रेअर के बारे में। आहे रेअर पॅसेंजरच्या बद्दल मी सांगतो तुम्हाला। इकडे तुम्हाला 90 डिग्री डोर ओपनिंग भेटून जातो। प्लस तुम्हाला 186 चा ग्राउंड क्लिअरन्स भेटतो। इंटिरियर मध्ये तुम्हाला फ्लॅट 4 फिनिशिंग भेटते, ज्याच्यामुळे आपण 3 जण आरामात बसू शकतात। आणि आपण बघितलं तर रेअर मध्ये तुम्हाला हेअर रेस्ट आहे ते पण ऍडजस्टेबल भेटून जातं आणि पर्सोना बेस्ड इंटिरियर। हे होतं रेअर पॅसेंजर बद्दल। मी तुम्हाला सेफ्टी बद्दल सांगतो। गाडीच्या सेफ्टी बद्दल बोललो तर तुम्हाला याच्यामध्ये 2 एअरबॅग स्टँडर्ड येतात। ग्लोबल एनकॅप मध्ये गाडी 5 स्टार सेफ्टी रेटिंग आहे। आणि अजून सेफ्टी बद्दल बोललो तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम आहे आणि 3 पॉइंटर सीट बेल्ट ELR पण आहे फॉर ऑल पॅसेंजर। हे होतं गाडीच्या सेफ्टी बद्दल। आपण टेक्नॉलॉजी बद्दल बोलूया तर टेक्नॉलॉजी बद्दल तुम्हाला इंजिन याच्यामध्ये भरपूर इंजिन ऑप्शन आहे, ज्याच्यामध्ये रेव्होटर्न डायनाप्रो टेक्नॉलॉजी इंजिन आहे, एक ICNG इंजिन येतं आणि EV मध्ये पण गाडी अवेलेबल आहे। आणि जसं तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलॅम्प सारखे पण अजून टेक्नॉलॉजी म्हणजे इन्क्रीज आहे याच्यामध्ये।